या नावाने कांदा व शेतीमालाचा व्यवसाय आहे. व्यवसाय करत असताना मी इंडसइंड बँकेकडून लोन घेतलं. 50 लाख रुपये माझी प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात दिली असता तर त्यांनी 17-18मध्ये तो व्याजदर 10.5% सांगितला होता. तो अवाढव्य स्वरूपाचा 14-15% व्याजदर, म्हणजे जिथे 40,000 रुपये व्याज जाणार आहे ते तिथं 60,000 रुपये व्याज आकारत होते. मी तिथं बँकेत विचारणा केली असता ते चुकून लागले चुकून लागले. तुम्हाला पुढल्या महिन्यापासून रेग्युलर होईल ते 10.5%नंच लागेल. तर ती आम्ही पुढल्या महिन्यापासून 10.5%नं लागले, परंतु त्यांनी 10-12 महिन्याचे व्याजदर जास्त घेतले. जे 20-20 हजार रुपये महिन्याला व्याजदर जास्त घेतले ते मी परत मागितले असता त्यांनी उडवडीची उत्तरं, तुम्हाला याच्यात ॲडजस्ट करू त्याच्यात ॲडजस्ट करू. आपण जर बँकेला चेक दिला, एखाद्या पार्टीला चेक दिला, आपल्या अकाउंटमध्ये 2 रुपये जरी कमी असेल तरी तो आपला चेक बाउन्स होतो. ही बँक जर 20-20 हजार रुपये महिन्याला व्याजदर जास्त घेत असेल तरी ही कायद्याची पायमल्ली करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिलला जयंती असल्यामुळे आमचं आंदोलन हे 8 तारखेपासून 14 तारखेपर्यंत होतं. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सण असल्यामुळे आम्ही ते आंदोलन 16 तारीख ते 20 तारखेपर्यंत करत आहोत. तरी या बँकेचं व्याजदर जास्त असल्यामुळे आम्ही हे आम्हाला परत भेटत नव्हते, म्हणून आम्ही कंझ्युमर कोर्टामध्ये धाव घेतली. कंझ्युमर कोर्टात दावा चालू असताना त्यांनी आमचं जे केरळ, तामिळनाडू आणि हरियाणा इथून पार्ट्यांचे मालासाठी पेमेंट आले ॲडव्हान्स, तर ते पेमेंट यांनी जसे पेमेंट आले 10 लाख आले असतील ते गोठून ठेवले, अजून 5 लाख आले गोठून ठेवले, असे 20 ते 28 लाख रुपये बँकेने माझे गोठून ठेवले. माझा व्यवसाय बंद झाला. त्या पार्ट्यांना कोणाला माल देता आले नाही, त्याच्यामुळे माझा व्यवसायाची आत्महत्या झाली. आपण बँकेकडून लोन कशाकरता घेतो? व्यवसाय चालवण्याकरता की आत्महत्या करण्याकरता? या बँकेने कायद्याची सुव्यवस्थेची पायमल्ली केलेली आहे. अशा कोणता यांच्याकडे अधिकार कुणी दिलेला आहे? तो अधिकार विचारण्याचा जाब मी इथे बँकेसमोर आंदोलन करत आहे, त्यांचा बँकेचा निषेध करत आहे. अशा बँकांना मी नाशिकमध्ये एकही बँक चालू देणार नाही. यांचे कायदे कानून काय आहे? हे कायदा कानूनचं पायाखाली तोडवतात. अशा बँकांना मी नाशिकमध्ये त्यांची एकही ब्रँच चालू देणार नाही, असं मी जाहीर आव्हान करतो. सोमनाथ बोडके, आमचा कांद्याचा व्यवसाय चालू असताना या बँकेने 10.5% व्याजदर म्हणे लावू, यांनी 14% व्याजदर लावले, नुकसान केलेले. आम्ही शेतकरी लोक आम्ही घाम गाळून हे करतो उन्हामध्ये. यांना कळायला पाहिजे माझ्या मुलांचं नुकसान झाले, कोण भरपाई करीन माझ्या मुलांची? आम्हाला उमाप साहेबांनी मदत केली माझ्या मुलाच्या शिक्षणाकरता. हे यांना कळतं का? हे AC मध्ये बसते लोक आणि सांगतात वरून तुमची चुकी आहे, तुम्हाला जेलमध्ये टाकू. हा कोणता नाही? यांच्या स्टेशनला तक्रार केलेली आहे. इंडसइंड बँक ही आमच्या घराला येतात आणि टाळे लावतात, म्हणजे आम्ही रस्त्यावर बसायचं का? यांच्या मनानं मनमर्जीनं राज्य का यांच्यावालं? यांचं साफ चुकीचं आहे. हे साधारण लोकांना फसवतात आहे. माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या यांनी बँकेचं हे बंद केल्यानंतर आमच्या बिझनेसची पूर्ण हानी झालेली. मी आता सध्या भाजीपाल्याचा व्यवसाय करते. मी पोलीस कॅन्टीनला पण माझी भाजीपाला पोच करते. हे यांना कळायला पाहिजे. आणि हे वरतून बोलतात तुम्हाला जेलमध्ये टाकू, मला म्हणतात ते जेलमध्ये टाकू. यांचा काय संबंध आहे मला जेलमध्ये टाकायचा? यांनी काय पूर्ण नाशिक जिल्हा विकत घेतला का? आमची नुकसान भरपाई आणि न्याय हवाय आम्हाला न्याय दिला पाहिजे. आमच्या बिझनेसचं पूर्णपणे नुकसान केलेलं आहे यांनी. बँकेसमोर आत्महत्या करणार, दुसरा मला पर्याय नाही. आता मी मुलांच्या फिया कुठून भरू? आम्ही यांना 2-3 वेळा प्रेमात सांगितलं, हे नाही. यांनी यांचीच भाषा वापरली. यांना साधारण लोक कळती नाही. आम्ही उन्हात काम करणारे लोक आहे, आम्ही रक्त आटवणारे लोक आहे. आम्हाला न्याय पाहिजे. जर न्याय नाही दिला तर बँकेसमोर येऊन आत्महत्या करेन. शेवटचं वाक्य.